मित्रांनो नमस्कार. मी BL जोशी, सॉफ्ट स्किल कोच अँड कॉर्पोरेट ट्रेनर. आपल्यापैकी अनेक जण हे वेगवेगळ्या फर्ममध्ये यू मस्ट बी वर्किंग ऑर ए प्रोफेशनल. कधी आपण एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग फर्ममध्ये असू, IT हबमध्ये असू, ट्रान्सपोर्ट हबमध्ये असू, मेडिकल हबमध्ये असू किंवा सर्व्हिसेसमध्ये असू. ॲट टाइम्स वी गिव्ह देअर 100% आणि वी आर एक्सपेक्टिंग सम रिझल्ट्स आउट ऑफ इट. आणि हे रिझल्ट्स कसे असतात तर मला चांगलं प्रमोशन मिळावं, वरच्या स्तरावर जाण्याकरता प्रत्येक एम्प्लॉईची अपेक्षा असते. बट ॲट टाइम इट डझंट हॅपन. हॅव यू एव्हर कम अक्रॉस दिस? आणि जर तसं असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्याकरता स्पेसिफिकली आहे की हाऊ टू हॅव द प्रमोशन in your respective organization, that too very easily. आणि ह्याच्याकरता आपल्याला हाऊ टू गेट प्रमोटेड टू द नेक्स्ट स्टेप्स, ह्याच्याकरता आपल्याला 7 स्टेप्स महत्त्वाच्या आहेत आणि या 7 स्टेप्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता. हा पहिला विषय झाला. दुसरा विषय आहे की आपला डेव्हलप युअर ओन सेल्फ अवेअरनेस. आपण काय आहोत याची आपल्याला कल्पना आहे का? हा दुसरा भाग झाला. तिसरा, यू हॅव टू हॅव ए एम्पथी, सहअनुभूती. ही एम्पथी आहे का? हा तिसरा भाग झाला. चौथ्या याच्यामध्ये इम्प्रूव्ह अवर कम्युनिकेशन. अँड कम्युनिकेशन इज नॉट स्पीकिंग, कम्युनिकेशन इज लिसनिंग स्किल्स. मला कम्युनिकेशन करत असताना ॲम आय कंपॅशनेट, हा एक त्यातला असलेला 5वा भाग आहे. आणि 6वा भाग म्हणजे वी विल हॅव टू बी अ व्हेरी ट्रान्सपरंट, येट वी विल हॅव टू बी थरो प्रोफेशनल. आणि 7वा त्यातला महत्त्वाचा भाग आहे की वी विल हॅव टू प्रॅक्टिस ओपन डायलॉग विथ एनीबडी अँड एव्हरीबडी विथ वी कम अक्रॉस. तर हे 7 गुण आपण इथं बघणार आहोत. आणि त्यातला सगळ्यात पहिला जो आस्पेक्ट आहे दॅट इज इमोशनल इंटेलिजन्स. आज मला माझ्या कंपनीमध्ये प्रमोट होण्याकरता काय आवश्यकता आहे? IQची तर आवश्यकता आहेच, पण माझ्या IQच्या बरोबर मला भावनिक बुद्धिमत्तेची खऱ्या अर्थाने गरज आहे. आज मला माझ्या स्वतःच्या भावना कळतात का? त्यावेळेला मी कसा वागतो? मला दुसऱ्याच्या भावना कळतात का? आणि त्यांच्या पद्धतीने मी मोल्ड होऊ शकतो का? ही खऱ्या अर्थाने असलेली भावनिक बुद्धिमत्ता आहे. मला जर वरच्या स्तरावर जायचं असेल, प्रमोशन मिळवायचं असेल तर मला काय करायची आवश्यकता आहे? तर माझी भावनिक बुद्धिमत्ता. कारण मित्रांनो, आपलं जे टेक्निकल स्किल आहे, जे डोमेन नॉलेज आहे ते आपल्याला यशस्वी होण्याकरता निश्चित मदत करतं, पण त्याचं प्रमाण हे फक्त 15% असतं. तर तुमचे बाकीचे जे सॉफ्ट स्किल्स आहेत, हे सॉफ्ट स्किल्स अलॉंग विथ द इमोशनल इंटेलिजन्स will definitely promote you. So that was the one aspect. Second aspect is develop your self awareness. आज हा सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय हो? माझे स्ट्रेंथ काय, माझे विकनेसेस काय. आज मी जेव्हा टीमच्या बरोबर काम करतो तेव्हा माझे टीम मेंबर्स किंवा माझा जो बॉस आहे, जी माझी रिपोर्टिंग ऑथॉरिटी आहे, हे मला कशा पद्धतीने कन्सिडर करतात, हे माझ्याशी बोलताना कशा पद्धतीने बोलतात, मी त्यांच्या फार जवळ गेल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये, प्रतिसादामध्ये काही फरक असतो का, हे मला समजून घेतात का, मी त्यांना समजून घेतो का, माझ्याकडे ती ॲबिलिटी आहे का, ॲम आय इन ए पोझिशन टू मोटिवेट, ॲम आय इन ए पोझिशन टू कॉन्ट्रीब्यूट समथिंग व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह फॉर द कॉज ऑफ द एन्हान्सिंग अ प्रॉफिटेबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. हा मला सेल्फ अवेअरनेस असण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि हा मला वाढवावा लागेल. तिसरा त्यातला महत्त्वाचा भाग आहे की बिल्ड ऑन एम्पथी. मी जेव्हा माझ्या बॉसच्या बरोबर काम करतो आहे, मी माझ्या कलिग्सच्या बरोबर काम करतो आहे, तर ते कुठल्या पद्धतीने विचार करतात, त्यांची विचार करायची पद्धत कशी आहे. वी कॅन आय एंटर इन टू देअर माइंड्स अँड अंडरस्टँड व्हॉट वे दे आर थिंकिंग. मला त्यांच्या मनाशी, त्यांच्या मताशी सहअनुभूती ही येईल का? कॅन आय अंडरस्टँड देम? कॅन आय अंडरस्टँड देम इन देअर डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. आज मला ही एम्पथी, हा जो इमोशनल इंटेलिजन्समधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे,
ह्याच्यावर जर मला मास्टरी मिळाली तर मला प्रमोशन मिळणं हे निश्चितपणे खात्रीलायक शक्य आहे. चौथा त्यातला सगळ्यात भाग आहे की मला लिसनिंग स्किल्स, आपण म्हणतो कम्युनिकेशन. आज 21व्या शतकामध्ये कोण जगू शकतं? द वन हू कॅन कम्युनिकेट एक्सेप्शनली वेल, दिस डिकेड इज बिलॉंग्स टू देम. बट एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्यायची आहे की कम्युनिकेशन इज नॉट ओनली स्पीकिंग. द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द कम्युनिकेशन इज लिसनिंग. आज आपण डू वी लिसन टू अंडरस्टँड ऑर वी लिसन टू रिस्पॉन्ड? आज मला समोरच्या माणसाला समजून घेण्याकरता खऱ्या अर्थाने ऐकायचं आहे. आज हे करत असताना मला ऐकणं हे माझं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशननी असायला पाहिजे. आय विल हॅव टू लिसन द वर्ड्स, द मीनिंग बिहाइंड द वर्ड, द फिलिंग बिहाइंड द वर्ड्स अँड द होल ऑफ द कॉन्व्हर्सेशन, नॉट द वन विच इज बेनिफिशियल टू मी. फक्त आंशिक नव्हे, अशा पद्धतीने मला खऱ्या अर्थाने ऐकायचं आहे. आणि मी जेव्हा जर चांगलं ऐकू शकेल त्यावेळेलाच मी माझ्या वरच्या स्तरावर जाऊ शकेल, मला प्रमोशन मिळू शकेल. कारण दोज हू कॅन लिसन एक्सेप्शनली वेल, दे आर ऑक्युपाईंग द हायेस्ट ऑफिसेस. दिस मस्ट बी युअर एक्सपिरियन्स टू. याचबरोबर आज मला कंपॅशनेट, मला माझ्या भावना या कंपॅशनेटली मांडता येतात का, समजतात का, हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे जेव्हा असेल ना त्यावेळेला मला माझ्या कंपनीमध्ये प्रोग्रेस करणं इज डेफिनेटली पॉसिबल. आज मी जे काही वागणूक करतो, माझं जे कम्युनिकेशन आहे हे ट्रान्सपरंट आहे का, की ॲम आय हायडिंग समथिंग? आज पारदर्शी पद्धतीने माझी वागणूक असायला पाहिजे. येट आय शुड बी थरो प्रोफेशनल. त्यामुळे ट्रान्सपरन्सी माझ्या वागण्यात, बोलण्यात ही प्रत्येक ठिकाणी यायला पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा भाग. आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे प्रॅक्टिस ओपन डायलॉग. कुठली गोष्ट मनात एक आणि तोंडात एक असं ठेवून चालणार नाही. आय विल हॅव टू बी व्हेरी क्लिअर अँड कन्साइज. व्हॉट्सएवर आय वॉन्टेड टू कम्युनिकेट, व्हॉट्सएवर आय नीड, व्हॉट्सएवर आय वॉन्ट, ही मला स्पष्टपणे सांगता आली पाहिजे. तुम्हाला नाही का कळत? तुम्हाला कळलंच असेल आत्तापर्यंत मला काय म्हणायचं आहे. या सगळ्या गोष्टींना काही महत्त्व नाही आहे. व्हॉट्सएवर यू वॉन्ट टू से ऑर व्हॉट्सएवर यू वॉन्ट टू गिव्ह द फीडबॅक, व्हॉट्सएवर यू वॉन्ट टू लिसन, बी व्हेरी ओपन फॉर द डायलॉग. जेव्हा आपण ओपन डायलॉग करतो तेव्हा द कम्युनिकेशन बिकम्स अ व्हेरी स्ट्रॉंग पॉईंट. And if you can adopt to these 7 points, I guarantee you that you will be definitely promoted. Wish you all the best. If you need any assistance, you can always rely on us. Please don't forget to like, share and subscribe to the channel of Empower Skills Academy. Thank you so much.